हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आमच्या घरामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तुमच्या रिक्वेस्टवर मी घेऊन आलेली आहे माझ्या घराचं होम टूर. आणि हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. तसंच हे माझं स्वप्नातलं घर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी, तुम्ही, आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या घरावर खूप प्रेम करत असतो. अगदी सिंपल वेनी मी माझं घर सजवलेलं आहे आणि याच्यामध्येही पुढे चेंजेस हे होणारच आहे. तर चला, जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स आणि एंट्रन्सवरती मी छान मनी प्लांट ठेवलेला आहे आणि या साईडच्या वॉलवरती एक टँगल हार्ट लटकवलेला आहे आणि छान असे ग्रीन प्लांट्स ठेवले की एंटर केल्या केल्या पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये कोणाला पण. आणि शूरॅक पण तिथेच ठेवलेली आहे, त्याच्यावरती पण 2-3 प्लांट्स ठेवलेले आहे आणि एक फ्रेम लावलेली आहे. आणि घरामध्ये एंटर केल्या केल्या ही जी वॉल आहे या ठिकाणी मी असे हे मिरर्स लावलेले आहे आणि ती वॉल जी आहे थोडी खराबच झालेली आहे. ॲक्च्युली जे अद्विकचे बड्डेचं जे डेकोरेशन होतं मी ते त्याच वॉलवरती करते, त्यामुळे स्टिकिंगमुळे ती खराब झालेली आहे. आणि हा आहे आमचा पूर्ण हॉल, आमची लिव्हिंग रूम. आणि असा एल शेपचा सोफा केलेला आहे आणि 7 सीटर हा सोफा आहे, बराच मोठा येतो. आणि सोफ्याच्या वरती आम्ही फ्रेम्स लावलेले आहे आणि सोबतच गजानन महाराजचा फोटोसुद्धा लावलेला आहे. आणि या कॉर्नरवरती मी त्या 2 फ्रेम्स लावलेल्या आहे आणि या साईडचा जो कॉर्नर आहे इथे पण मी छान अशा फ्रेम्स लावलेल्या आहे. या सोफ्याच्या साईडला छोटासा कॉर्नर आहे आणि इथे लगेचच टी व्ही युनिट आहे. तर जवळपास खूप मोठं असं टी व्ही युनिट येतं, एकदम छोटं पण नाही. आणि वरती पण छान असा शेल्फ आहे, त्याच्यावरती काही डेकोरेटिव्ह आयटम्स मी ठेवलेले आहे. आणि खालीसुद्धा टी व्ही आहे मोठा आणि छान तिथे पण काही प्लांट्स वगैरे ठेवलेले आहे. आणि वरती हा असा मी लॅम्प लावलेला आहे, तर तोसुद्धा मी ऑनलाईन घेतलेला आहे, खूप छान दिसतो. आणि जे काही प्लांट आहे ते ओरिजिनल प्लांट आहे, फक्त 2-3 प्लांट्स त्याच्यामधले आर्टिफिशियल आहे. ॲक्च्युली मला आज तुम्हाला होम टूर द्यायचा होता म्हणून मी हा असा सेंटर टेबल ठेवला. बट काही प्रोग्राम वगैरे असला किंवा कोणी येणार असलं तरच मी तो सेंटर टेबल ठेवते, अदरवाईज ते स्पेस ओपन असते कारण अद्विकला खेळायसाठी जागा लागतं. त्यानंतर सोफ्याच्या साईडला जे काही तुम्हाला एंट्रन्स दिसत आहे त्या ठिकाणाहून समोर पॅसेज आहे आणि तिकडे किचन आहे. आणि त्याच्या साईडलाच लगेच इथे आणखी एक रूम आहे ज्या ठिकाणी आम्ही स्टडी टेबल बनवलेला आहे आणि एक बेडसुद्धा ठेवलेला आहे. तर हा आहे आमचा स्टडी टेबल. हे जे शेल्फ आहे हे ओपनच आहे आणि या ठिकाणी मी सर्व माझे पुस्तक ठेवते, जे काही नेट सेटचे पुस्तक आहे किंवा मग जे मी 8, 9, 10ला शिकवते सायन्स त्यांचे स्टेट बोर्ड CBSE सगळे पुस्तक मी एका साईडला ठेवलेले आहे आणि दुसऱ्या साईडला अद्विकचे किंवा बाकी काही एक्स्ट्राचे पुस्तक ठेवलेले आहे. आणि हा टेबल असा मी डेकोरेट केलेला आहे, सिम्पल असा. एक गणपती बाप्पा तिथे ठेवलेले आहे आणि एक छान फ्लॉवर पॉट आणि एक तो जो आहे तो मिरर नाही आहे, ॲक्च्युअली ती फ्रेम आहे. समोर मी तुम्हाला दाखवतेच की ते फ्रेम कशी आहे. आणि त्याच्या साईडलाच लगेच असा एक बेड ठेवलेला आहे आणि बेडच्या एक्झॅक्टवरती कृष्णाचा फोटो आहे. आणि बेडच्या साईडला अशी जागा आहे, त्या ठिकाणी एक कूलर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अद्विकचे जे खेळणे आहे ते ठेवलेले आहे. आणि त्याच्या साईडलाच एक आणखी टेबल आहे ज्याच्यावरती आम्ही PC ठेवलेला आहे आणि थोडंफार काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहे. आणि अद्विकची पिगी बँकसुद्धा मी त्याच ठिकाणी ठेवते आणि असं छान सिंपल असं थोडं डेकोरेट केलेलं आहे. आणि अद्विकचे जे छोट्या मोठ्या सायकल सगळं काही याच रूममध्ये असतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मी बाकी व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं होतं की मी स्टडी याच ठिकाणी करत असते. तर इथंच मी पुस्तक घेते आणि इथेच छान मी अभ्यासासाठी बसते किंवा व्हिडिओ एडिट करायचे असेल तर सगळं मी याच ठिकाणी बसून करते. तर बघा, ही जी फ्रेम आहे तर यामध्ये फोटो आपण लावू शकतो आणि लाईट लावला की असा त्याच्यामधला फोटो दिसतो आणि लाईट बंद केला की असा मिरर दिसतो. अशी 2 in 1 फ्रेम आहे, ती आम्हाला गिफ्टेड आहे आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर या रूमचा जो दरवाजा आहे त्याच्या साईडची जी वॉल आहे त्या ठिकाणी मी अशा फ्रेम्स लावलेल्या आहे आणि त्याखालीच मी अद्विकच्या सायकल वगैरे ठेवते. आणि साईडला जे तुम्हाला दिसत आहे तो गालिचा आहे हॉलमधला ॲक्च्युली, तर तो वॉश करायचा आहे त्याच्यामुळं असा गुंडाळून ठेवलेला आहे. आता उन्हाळा लागलेलाच आहे तर छान मस्त तो वॉश करून घेणार. आणि हॉल झाला की असा मधात छान असा पॅसेज आहे
आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की हॉलच्या साईडला ही रूम आणि मधात असा पॅसेज आणि पॅसेजमध्ये एक कॉमन वॉशरूम आहे. आणि चला मी तुम्हाला दाखवते. तर वॉशरूममध्ये हा जो एक कॉर्नर आहे हा असा मी डेकोरेट केलेला आहे. तर बऱ्याच दिवसाच्या ह्या फ्रेम्स मी घेतलेल्या आहे, आता खराब पण होत आहे. आणि त्या साईडला सुद्धा एक फ्रेम लावलेली आहे. असं छोटंसं असं सिम्पल डेकोरेट केलेलं आहे. आणि वॉशरूमच्या साईडलाच एक बेसिन आहे, कॉमन बेसिन. आणि त्या साईडला इकडे किचन आहे लगेच. आणि किचन मी तुम्हाला नंतर दाखवते, पहिले आपण बेडरूम बघूया. तर इकडे समोर गेलं की बेडरूम आहे आणि इकडे लगेच हॉल. आणि ही जी रूम दाखवली तुम्हाला ही लगेच हॉलच्या साईडला आणि समोर एंट्रन्स. आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते की कसा दिसतो हा पॅसेज. तर बघा तुम्ही बघू शकता की एवढा असा पॅसेज हा दिसतो. लगेच एंटर केला हे असं दिसतं. आणि छोटीशी अशी POP केलेली आहे वरती. आणि ह्या पॅसेजमध्ये मी इथे एक वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यावरतीच जे काही लिक्विड्स असतात किंवा ब्रश असतात ते इथेच ठेवल्याने एक छोटंसं प्लांट ठेवलेलं आहे. आणि लगेच एंटर केल्यानंतर बेडरूम आहे. तर ही आहे आमची मास्टर बेडरूम. जास्त मोठी नाही आहे, बट ठीक आहे. आणि एक असा मोठा बेड आहे, त्यालाच लागून एक साईड टेबल आहे. त्या साईड टेबलवरती एक छोटंसं स्नेक प्लांट ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला तर माहीतच आहे की स्नेक प्लांट खूप जास्त ऑक्सिजन देतं. आणि तिथेच अद्विकचा एक छोटा फोटो ठेवलेला आहे. आणि या वॉलवरती मी माझ्या लग्नाचा फोटो, एंगेजमेंटचा फोटो आणि तो जो कॉर्नरचा आहे तो अद्विकच्या बारशाचा फोटो ठेवलेला आहे. आणि या साईडने बघितलं तर बेडची विंडो आहे त्या साईडलाच लगेच जे की आम्ही फर्निचर बनवलेलं आहे, 2 कबड बनवलेले आहे. आणि त्याच्या साईडलाच असा हा ड्रेसिंग आहे जो तुम्ही बघितलेलाच आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्या ड्रेसिंगच्या खाली एक टेबल ठेवलेला आहे छोटा. आणि हे जे आहे एक कबड मी तुम्हाला उघडून दाखवते. तर याच्यामध्ये असे 2 ड्रॉवर आहे आणि असे 3 कप्पे आहे मोठे मोठे आणि त्याच्यावरती पण एक कप्पा आहे. आता या विंडोमधून मी तुम्हाला काय आहे दाखवते. तर साईडला एक बिल्डिंग आहे, पण त्यांची हे ओपन स्पेस आहे. त्याच्यामुळं खूप छान उजेड येतो बेडरूममध्ये आणि एकदम मोकळं वाटतं. आणि त्याच्यानंतर लगेच रोड आहे. आता मी तुम्हाला दाखवते की या रूमचं जे वॉशरूम आहे ते कुठे आहे. तर हा इकडे सरळ पॅसेज आहे आणि त्याच्या साईडची जी भिंत आहे त्या ठिकाणी आहे या रूमचं वॉशरूम. तर बघा मी तुम्हाला दाखवते. इथे पण एक छोटासा कॉर्नर मी असा डेकोरेट केलेला आहे. एक फ्रेम लावलेली आहे आणि तिथे मी फेस वॉश वगैरे ठेवते. आणि साईडचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी पण अशा छान 2 फ्रेम लावलेले आहे. सर्व मी हे ऑनलाईनच घेतलेलं आहे. त्यानंतर बघा की हे जे वॉशरूम आहे त्याच्यानंतर इकडे सरळ असं गॅलरी आहे. ही बेडरूमची गॅलरी आहे. आणि या ठिकाणी आम्ही छान असं ग्रिलचं हे करून घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली हे आम्ही अद्विकच्या सेफ्टीसाठी पण केलं आणि प्लांट्स ठेवायचे होते म्हणून सुद्धा केलं. वर एक प्लांट असं हँग केलेलं आहे. आणि बघा समोरच असं मंदिर आहे. हे शिवजीचं मंदिर आहे महादेवाचं. आणि इथे खूप छान प्रसन्न वाटतं. आणि ही जी दिसत आहे ही किचनची गॅलरी आहे. आणि ज्या गॅलरीमध्ये मी उभी आहे ती बेडरूमची गॅलरी आहे. अशा दोन्ही पण गॅलऱ्या आमच्या फ्रंट साईडलाच आहे. आणि समोर काहीच बिल्डिंग वगैरे नाही, छान मस्त स्पेशियस जागा आहे. आणि ह्या ग्रिल्सचं जे आहे प्लांट ठेवायचं हे आम्ही करून घेतलेलं होतं. आणि बरेचसे प्लांट्स याच्यावरती बसतात. आणि हे जे 2 कप्पे दिसत आहे तर हे मी जेव्हा फर्निचर बनवलेलं होतं तर तेव्हा त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पार्ट उरलेले होते तर त्याचं हे बनवून घेतलेलं होतं. आणि या ठिकाणी पण असे प्लांट्स वगैरे ठेवते आणि एक फ्रेम्स लावलेली आहे. बरेचसे चेंजेस अजून करायचे आहे गॅलरीमध्ये, तर ते पुढे करणार तेव्हा मी तुमच्याशी शेअर करणारच. ह्या साईडनी बघितलं तर असा रोड आहे आणि त्याच्या साईडलाच असं गार्डन आहे. ते डेव्हलपिंग फेजमध्ये आहे, डेव्हलप होतच आहे. आणि इकडे अशी डेअरी वगैरे आहे. आणि छान मस्त वडाचं झाड वगैरे आहे मंदिरामध्ये बरेचसे. आणि स्वच्छता पण खूप सगळी आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. तर या पॅसेजमधून गेल्यानंतर इकडे किचन आहे. आणि किचनमध्ये एंटर केल्या केल्या इथे मंदिर आहे. इथे छान मी अशा लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. आणि छान छोटंसं असं मंदिर आहे, जास्त देव नाही आहे बट सर्व देव आहे एक एक. आणि हा तिरुपती बालाजीचा फोटो, त्यानंतर ते तुकडोजी महाराज आहे. कारण आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो तर इकडे, तर मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हाच तो फोटो सोबत घेऊन आलेली होती. आणि असं आहे आमचं छोटंसं असं मंदिर. जेव्हा फर्निचर बनवलं तेव्हाच मंदिर बनवलेलं होतं.
पण त्या खालचा जो बॉक्स आहे तो नंतर बनवला. आणि तिथे छान मस्त ड्रॉवर वगैरे आहे, त्याच्यामध्ये मी देवाचं सामान ठेवते. आणि बघा किचनमधून सुद्धा हॉल दिसतो. आणि त्याच्या लगेच एक असं कबर्ड आहे, ज्या ठिकाणी मी इथे वरती क्रॉकरीज ठेवलेल्या आहे आणि ज्या काही काचेच्या भरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहे. आणि असं आहे, मी एक उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे मी सगळ्या भरण्या डबे वगैरे सगळं ठेवते, जे मी तुम्हाला मंथली किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच होतं. त्या साईडला पण एक कॉर्नर आहे, त्या ठिकाणी पण असे शेल्फ आहे, तर त्या ठिकाणी मी काही डबे वगैरे ठेवते. हे सर्व जे फर्निचर आहे हे आम्ही एकाच वेळी बनवून घेतलेलं होतं. आता या शेल्फमध्ये मी सगळे जे डेलीचे आपले डाळ तांदूळ आहे ते सगळं ठेवते. आणि खाली पण त्याच्या जागा आहे, त्या ठिकाणी पण काही स्टूल वगैरे मी ठेवते. आणि हा फ्रीज आहे, आणि फ्रीजवरती एक छोटंसं मनी प्लांट मी ठेवलेलं आहे. आणि ही भरणी आहे, याच्यामध्ये मी जे मसाला खिचडीसाठी डाळ लागते ते ठेवलेली आहे. आणि त्याच्या साईडलाच असा ओटा आहे किचनचा. आणि हा पण असा सिंपल असा डेकोरेट केलेला आहे. डेकोरेट म्हणजे ही अशी एक छोटीशी रॅक ठेवलेली आहे, त्याच्यावरती छान मनी प्लांट आणि त्याच्यावरतीच अशा फ्रेम्स लावलेल्या आहेत. आणि सगळ्यात वरती पण एक फ्रेम लावलेली आहे पॉझिटिव्हिटी म्हणून. पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी असं दोन्ही मिनिंग त्याचा होतो. आणि गॅसच्या ओट्याच्या वरती म्हणजे गॅसच्याच वरती अशी एक विंडो आहे, तर त्या ठिकाणी पण असं मी प्लांट हँग केलेला आहे. आणि इथून सगळी ग्रीनरी मला दिसते. रोज स्वयंपाक करताना सगळी जी ग्रीनरी आहे किंवा मंदिरात येणारे जे लोक आहे हे सगळं मला स्वयंपाक करताना ओट्यावरून दिसत असते. आणि लगेच त्या विंडोच्या साईडला हे फिल्टर लावलेलं आहे. आणि त्याच्या खाली असा एक शेल्फ लावलेला आहे, जिथे मी हँडवॉश किंवा मग जे लिक्विड असते ते ठेवते. आणि त्याच्या खाली छोटीशी डस्टबिन ठेवलेली आहे, जी मला डेलीचं आपलं जे वेस्ट निघतं ते टाकण्यासाठी. आणि दुरून जर मी तुम्हाला दाखवलं तर ही अशी किचन माझी दिसते. आता बेसिनच्या साईडलाच म्हणजे किचन ओटाच्या साईडलाच जो दरवाजा आहे त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर अशी तुळस मी ठेवलेली आहे. आणि तिथे पण एक तशीच गॅलरी आहे सेम. तर ही पण आम्ही सोबतच गॅलरी बनवून घेतलेल्या होत्या. इथे पण बरेच प्लांट बसतात आणि इथून सुद्धा मंदिर दिसते. खूप छान प्रसन्न वातावरण असतं. आणि इथे या गॅलरीमध्ये जो काही पोछा वगैरे आहे किंवा मग एक्स्ट्राचं झाडांसाठी लागणारं जे काही खत आहे ते सुद्धा मी इथेच ठेवते. आणि बघा या खिडकीमधून बाहेरून जर बघितलं तर हे असं किचन दिसतं. तर इथे पण छोटे मोठे जे काही संक्रांतीला आलेले जे काही छोटे मोठे मडके आहेत त्याच्यामध्ये पण मी सगळे प्लांट्स लावलेले आहे. आणि इथे मी असं एक्सटेंड करून घेतलेली आहे गॅलरी. इथे पण छान मस्त प्लांट्स ठेवलेले आहे, बरेचसे प्लांट्स आहे. आणि इथे जे एक्स्ट्राचं सामान आहे ते मी ठेवते, किंवा मग भांडे वगैरे वॉश केले तर त्याचं टोपलं पण मी याच गॅलरीमध्ये ठेवते. आणि डस्टबिन वगैरे पण मी याच गॅलरीमध्ये ठेवते. छोटंसं का असेना, पण जिथे सगळं आपल्याला हवं तसं असतं, आपली माणसं असतात, आपला आनंद असतो. आता हे घर घेणं म्हणजे फक्त घर विकत घेणं नाही, त्यामागे खूप दिवसाची मेहनत, खूप योजना, थोडासा संघर्ष आणि खूप साऱ्या भावनांचा प्रवास आहे. प्रत्येक महिन्याची छोटी छोटी बचत आहे, छोटे त्याग आहे आणि पुढच्या भविष्यासाठी केलेले निर्णय आहेत. हे करत करत शेवटी हे स्वप्न पूर्ण झालं आहे. या प्रवासातनं अजूनही बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे. काही डेकोरेशन, काही आयडिया आहे डोक्यामध्ये, पण तरीसुद्धा आज जे काही आहे त्यासाठी खूप कृतज्ञता वाटते. तर असं आहे आमचं घर. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा आवाज थोडा चेंज होता, ॲक्च्युली मला सर्दी झालेली आहे, सो प्लीज ॲडजस्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर, बाय.